नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 7th चॅप्टर पाहणार आहोत. ट्रूथ विदाउट अपॉलॉजी या पुस्तकामधील त्याचे नाव आहे कॅचिंग युअरसेल्फ रेड हँडेड, म्हणजे स्वतःला रंगे हात पकडणे, स्वतःच्या मनाचे खेळ स्वतःच ओळखणे. देअर इज ग्रेट फन इन कॅचिंग युअर ओन इनर मिस्चिफ रेड हँडेड. आपल्या स्वतःच्या आतल्या खोड्यांना रंगेहात पकडण्यात खूप मजा आहे. Catch yourself when your mind is wandering into fantasy. Catch yourself when fear creeps in or insecurity whispers. मन कल्पनांच्या दुनियेत भटकू लागलं की स्वतःला रंगेहात पकडा. भीती हळूच शिरते किंवा असुरक्षितता कुजबुजते तेव्हा स्वतःला रंगेहात पकडा. The moment you spot a state of mind, it begins to lose its hold. All these hidden tendencies thrive only in darkness. They are like vampires. Shine the light of attention on them and they shrivel away. ज्या क्षणी तुम्ही मनाची स्थिती ओळखता त्या क्षणापासून तिची पकड सैल होऊ लागते. या सगळ्या लपलेल्या प्रवृत्ती अंधारातच वाढतात. त्या जणू रक्तपिपासू भूतांसारख्या असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जागरूकतेने पाहता त्या कोमेजून नाहीशा होतात. Your random thoughts, your jealousies, your anxieties, watch them, just watch. The instant you see them clearly, their power starts dissolving. तुमचे उगाच येणारे विचार, तुमच्या मत्सर भावना, तुमच्या चिंता, त्यांना फक्त पहा, नुसते पहा. ज्या क्षणी तुम्ही त्यांना स्पष्टपणे पाहता त्या क्षणापासून त्यांची ताकद हळूहळू नाहीशी होऊ लागते. To catch something is to observe it. To observe is to expose it. That exposure is the beginning of freedom. काहीतरी पकडणे म्हणजे त्याचे निरीक्षण करणे. निरीक्षण करणे म्हणजे ते उघड करणे. आणि ते उघड होणे म्हणजेच स्वातंत्र्याची सुरुवात. This is not an exotic technique. It is simple. So simple it feels almost disappointing to the restless mind. But it is rare. Because we are determined to look everywhere except within. हे काही विलक्षण तंत्र नाही. हे साधं आहे. इतकं सोपं की अस्वस्थ मनाला ते जवळजवळ निराशाजनक वाटतं. पण तरीही ते दुर्मिळ आहे. कारण आपण स्वतःकडे सोडून सर्वत्र पाहण्याचा निर्धार केलेला असतो. And what does it mean to look within? It means to look at one's impulses, feelings, thoughts, desires and actions. There is no other within to look at. आत पाहणे म्हणजे नेमकं काय? आपल्या आवेगांकडे, भावनांकडे, विचारांकडे, इच्छांकडे आणि कृतींकडे पाहणे. याशिवाय आत पाहण्यासाठी दुसरं काहीही नाही. Look at how you live. You have no real understanding of why you do what you do. Today, your mind drifts in one direction. Tomorrow, it lunges somewhere else. And you never pause to ask, what is this movement? What is this restlessness? तुम्ही कसे जगता ते पहा. तुम्ही जे करता ते का करता याची तुम्हाला खरी समजच नसते. आज तुमचं मन एका दिशेला वाहतं तर उद्या ते दुसरीकडे झेपावतं. आणि तुम्ही कधी थांबून विचारतच नाही ही हालचाल नेमकी काय आहे, ही अस्वस्थता काय आहे. एक्सटर्नल फोर्सेस कीप क्रॅशिंग ओव्हर यू इन वेव्स. टेम्पटेशन्स, फियर्स, प्रेशर्स. द माइंड गेट्स टॉस्ड अराउंड, कन्फ्युज्ड अँड एक्झॉस्टेड अँड स्टील यू डोंट लुक विदिन. बाह्यशक्ती लाटांसारख्या सतत तुमच्यावर आपटत राहतात. प्रलोभने, भीती, दडपण. मन इकडून तिकडे फेकलं जातं, गोंधळलेलं आणि थकलेलं. तरीसुद्धा तुम्ही आत पाहत नाही. रिमेंबर, द फंक्शनिंग ऑफ द माइंड इज अंडरस्टूड बाय वॉचिंग द माइंड. द लॉज ऑफ सायन्स डू नॉट कम फ्रॉम इमॅजिनेशन ऑर बिलीफ, बट फ्रॉम ऑब्झर्वेशन. द सेम अप्लाइज हिअर. ऑब्झर्व युअर सेल्फ लाईक अ सायंटिस्ट, ऑनेस्टली, पेशंटली, विदाउट जजमेंट. लक्षात ठेवा, मन कसं कार्य करतं हे मनाकडे पाहिल्यानेच समजतं. विज्ञानाचे नियम कल्पना किंवा मान्यतेमधून नाही तर निरीक्षणातून येतात. इथेही तेच लागू होतं. स्वतःकडे शास्त्रज्ञासारखं पहा, प्रामाणिकपणे, संयमाने, कोणताही निकाल न लावता. टू ऑब्झर्व द इगो इज टू बिगिन डिझॉल्विंग द इगो
And to dissolve the ego is to reclaim yourself. Only a free mind can make clear decisions about work, love and family. अहंकाराचे निरीक्षण करणे म्हणजे अहंकार विरघळायला सुरुवात होणे आणि अहंकार विरघळणे म्हणजे स्वतःला परत मिळवणे. फक्त मुक्त मनच काम, प्रेम आणि कुटुंबाबाबत स्पष्ट निर्णय घेऊ शकतं. The quality of your mind is the quality of your life. The freedom of your mind is the only real freedom. तुमच्या मनाची गुणवत्ता म्हणजेच तुमच्या जीवनाची गुणवत्ता आहे. तुमच्या मनाचे स्वातंत्र्य हेच एकमेव स्वातंत्र्य आहे. Catch yourself, watch yourself, observe yourself relentlessly. That is the door to liberation. स्वतःला पकडा, स्वतःला पहा, वारंवार स्वतःचे निरीक्षण करा. हेच मुक्तीचे दार आहे.